हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सगळ्या उपस्थित भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रम. तर आपण गेल्या 3 सत्रांपासून श्रावण मास महात्म्य याविषयी चर्चा करत, बऱ्याचशा कथा आपण पाहिल्या स्कंद पुराणातल्या, की हा श्रावण मास जो आहे किती महत्वाचा आहे आणि याच्यात त्या सगळ्या विधी आपल्याला दिल्या आहेत भगवंताने. त्याचं जर आपण पालन केलं यथायोग्य पद्धतीने शास्त्रोक्त आधार घेऊन, तर निश्चित रूपाने अशी कुठलीच इच्छा नाही जी कुठल्याही व्यक्तीची अपूर्ण राहू शकते. मग आपण मागच्या वेळेला बघितलं की बैल पोळा आहे. पोल या शब्दापासून पोळा शब्द येतो. पोल म्हणजे जो बैल आनंदाने स्वच्छंद कुठल्याही मनात भीती न बाळगता जो विचरण करतो, आनंदाने पाणी पितोय, चारा खातोय, त्याचं नाव आहे पोल. आणि त्याचा अपभ्रंश जो झाला तो पोळा. ओके, हे स्वतः भगवान शंकर चतुष्कुमारांना स्कंद पुराणात ही कथा सांगतात पोळ्याची. आणि आपण पाहिलं की नंदीश्वरांचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं, की ज्या तिथीला त्यांनी भगवान शंकराला वरदान मागितलं की जो कोणी ह्या दिवशी गायी आणि बैलाची उपासना करेल, त्याचं पूजन करेल, त्याला आनंद प्रदान करण्याचा प्रयत्न करेल, आणि नुसतं तितकंच नाही, मी तुम्हाला जी सेवा प्रदान केली आसुराला मारण्यासाठी, त्यांनी त्यांचं योगदान दिलं तिथे, तर हे योगदान जो कोणी त्या दिवशी स्मरण करेल, भगवंता तुम्ही वरदान द्या की त्याच्या सगळ्या इच्छा तुम्ही पूर्ण करा. तर मग भगवान शंकर तिथे नंदीश्वराला आशीर्वाद देतात की जो कोणी पोळ्याच्या दिवशी गाईचा सन्मान करेल, बैलांचा सन्मान करेल आणि नंदीश्वराने जे भगवंतासाठी केलं त्याचं स्मरण करेल, त्याचं निश्चित रूपाने भगवंत सगळ्या इच्छा पूर्ण. तर भगवान शंकर तिथे चतुष्कुमारांना या महिन्यात येणाऱ्या सगळ्या व्रतांचं डिटेल वर्णन करतात. 30 अध्याय त्याच्यात. श्रावण मास महात्म्यात 30 अध्याय आहे आणि त्या प्रत्येक अध्यायात भगवंत कुठली विधी कशी करायची, काय करायचं, त्याचं प्रयोजन काय, त्याच्यामागचा हेतू काय, हा व्रत पहिले कोणी केला, या सगळ्या गोष्टींचं डिटेल वर्णन करतात. हे सांगण्याच्या मागचं तात्पर्य एकच की आपल्याकडे सगळ्या विधी उपलब्ध आहेत, पण तरी सुद्धा बघा हिंदू लोक ते दर्ग्यावर जातात. आपले 33 कोटी कमी पडले, कमी आहे का जास्त आहे? जास्त आहे. उगाच एवढे दिले, एकच द्यायचं ना थडग्यावर, बस तिथे चादर टाकली की झाली. आजकाल भारतात चादर आणि फादर दोन लोकांचं जास्त वर्चस्व वर्चस्व. बरेच मुलं आपले फादरच्या स्कूलमध्ये जातात, नाही नॉर्मल स्कूल. तर असं नाही की आपण त्यांच्याविषयी द्वेष भावना आहे, पण कुठेतरी तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की आपल्याकडे सगळं आहे. जसं आम्ही एका गावात गेलो होतो, एकदम गरीब गाव, जास्त वस्ती नसेल, काय 1000-1500 लोकांची वस्ती असेल तिथे, पण तिथे घराघरावर क्रॉस, घराघरावर क्रॉस. आणि त्यांच्या गावात त्यांची शाळा आणि त्यांचं हॉस्पिटल. ते लोक सगळ्यात पहिले गावात शिरल्यावर काय करतात, शाळा उभारतात. आम्ही तुमच्या मुलांना मुफ्त एज्युकेशन देणार. त्यांना वाटतं, आई वडिलांना वाटतं अरे मुलं शिकतील, पण मग ते बाकी इतर थोडंफार शिकवतात, पण ह्या गोष्टी जास्त शिकवतात. मग घरी आल्यावर तो मुलगा त्याच्या आईला म्हणतो, आई जीजस, फक्त जीजस, बाकी सगळं बोगस. त्याची आई बिचारी काय करणार, तिला वाटतं मुलगा फारच जास्त शिकला. आणि बरं ते मग ते पांढऱ्या कपड्यावाले ते बाबा येतात त्यांचे, आणि मग ते सांगतात की तुमच्या देवाची मूर्ती पाण्यात टाका. आपला देव बिचारा पितळी, तुझा तो बुडून. बरोबर. मग आपण त्यांना कधी हे विचारलं का की तुमचा क्रॉस का तरंगतून माझा देव का बुडतो? आपल्याला मग ते काय सांगतात की अरे तुमचा देव स्वतःला नाही वाचू शकत, तुम्हाला कसा वाचतोय? मग लगेच ते त्यांचा क्रॉस काढतात, पाण्यावर टाकणार आणि लगेच तो क्रॉस तरंगणार.
बरोबर. कशाला तरंगला? लाकडी आहे. तिथे सायन्स आहे, तिथे देवबिव काही नाही. तुमचा देव पितळी, पितळ हेवी असतं, मेटल आहे, पाण्यात बुडणार. क्रॉस लाकडीच असतं, त्याला म्हणा मेटलचं क्रॉस घेऊन ये, आणि ते बुडलं नाही तर मग मी ख्रिश्चन होणार. हे बरोबर आहे की? तुम्ही प्रश्नच विचारत नाही, मग तुम्ही सरसकट सगळे देव पाण्यात सोडतात आणि मग ते हालेलुया 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 अंगात आल्यासारखं होत. तर सांगण्याचं तात्पर्य काय की आपल्याकडे सगळं आहे, शास्त्रोक्त आहे, आणि फक्त त्याला समजून घ्यायचं, कुठेतरी आपल्याला प्रयत्न करायचा. त्याच प्रकारे या श्रावण मासात आज आपण 2 विधींची चर्चा करणार आहोत, आणि तिसरी एक छोटी विधी जी आपण घेणार आहोत ते म्हणजे पुढच्या 10 दिवसात जी कृष्ण जन्माष्टमी येणार आहे त्याविषयी थोडक्यात आपल्याला चर्चा करायची. तर येत्या 2 दिवसात आपल्याकडे खूप महत्वाचा उत्सव, जो की बिलकुलच बनवला जात नाही, म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्याला माहितीच नाही. गायत्री जयंती किती लोकांना माहिती? बघ, कॅलेंडर मध्ये बघा, काल निर्णयामध्ये गायत्री जयंती ऐकलंय कधी? तुम्ही पण नाही? आपला काही संबंध नाही. तुम्ही इस्कॉन वाले आता कृष्ण चालतो त्यांना बाकी काही चालत. गायत्री जयंती हा ऍक्च्युली इतका महत्वाचा मुद्दा आहे आणि इतका महत्वाचा तो सण आहे की त्याविषयी आपल्याला माहिती असणं फार फार गरजेचं आहे. कारण त्याची जी स्टोरी आहे, तुम्ही जेव्हा त्याची कथा ऐकाल तुम्हाला कळेल की हा किती महत्वाचा विषय, आणि त्याच्याकडे आपण सर्रास दुर्लक्ष करतो. कारण का? त्याच्यात आपल्याला हे नाही सांगितलं जात की याचं महत्व काय. तर गायत्री जयंतीची कथा नारद मुनी भगवान विष्णूंना विचारतात, पुराणांमध्ये कथा येते. तर ते विचारतात की ही गायत्री कोण आहे, ही देवी जी आहे गायत्री देवी ही कोण आहे आणि काय हिचं महात्म्य आहे. किती लोक गायत्री मंत्राचा जप करतात किंवा केलाय? ओके, तुम्हाला कोणी दिला गायत्री मंत्र जपायला? मम्मी. तुम्हाला कोणी सांगितलं काय? बरं, गायत्रीचा जप महिला करतात का? हो, करता का? तुम्ही करता, करून घेता तुम्ही. शास्त्रात कुठे प्रमाण महिलांनी केलं पाहिजे गायत्रीचा जप? गायत्री मंत्राचा जप सगळ्यात पहिले हे लक्षात घ्यायला पाहिजे तुम्हाला की तुम्हाला तो कोणीतरी द्यावा लागतो. स्वतःहून घेतलेली गायत्री फलित होत नाही, ती विपरीत परिणाम करते. करून बघा तुम्ही रोज गायत्री मंत्राचा 108 जप करा, आणि पहिले तर तुमच्या शरीरावर, महिलांना बघा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो ते तुम्ही चेक करा. तो मंत्र कोणाकडनं तरी नाही, गुरुकडनंच यावा लागतो, आणि तोही पारंपरिकच गुरु असला पाहिजे, तर तो फलित करणार, तर तो तुम्हाला फळ देणार. असं तर तुम्ही कुठलाही मंत्र घ्यायला आणि जपायला सुरू करा, होईल का फलित? तर मंत्र हा नेहमी तुम्हाला एक ऑथॉरिटिव्ह व्यक्तीनेच द्यावा लागतो, मगच तो फलित होतो. संप्रदाय विहीना मंत्रास्ते निष्फला मता, हा श्लोक आहे. संप्रदाय विहीन जर मंत्र असेल, सांप्रदायिक गुरु जर नसेल, तर तो निष्फला म्हणजे तो फळ देत नाही मंत्र. मागे आहे ना. तर हे आपल्याला माहिती पाहिजे. आता ही जी कथा आहे, भगवान नारायण स्वतः नारद मुनींना सांगतात की ही खूप महत्वाचा विषय आहे. कारण गायत्रीचा जर तुम्हाला जप करायचा असेल, त्याच्याविषयी माहिती घ्यायची असेल, तर तुम्हाला गुरुमुखातनच गायत्री घ्यावी लागते. ठीक आहे. तर भगवान नारायण सांगतात नारद मुनींना. आता ते जातात क्रिएशनच्या सुरुवातीला, म्हणजे ही सृष्टी जेव्हा निर्माण होते त्यावेळेची ही घटना आहे. आणि सृष्टीची निर्मिती जेव्हा होते त्यावेळेला आपल्याला माहिती की भगवान विष्णूंच्या नाभीतनं काय येतं? गुलाब, कमळ, बीजेपी. कमळ आलं, कमळ. बरं, ते कमळावर कोण आलं?
ब्रह्माजी आहेत, 4 मुख आहेत ब्रह्मा. आपण ही स्टोरी मागच्या पहिल्या सेशन मध्ये बघितली. पहिले 5 मुख होते. कोणी कापलं एक मुख? कावर कापलं? का काय करत होते? गप्पा मार. काय करत होते? हा, निंदा करत होते. चुगली आपल्या भाषेत निंदा करत होते. म्हणजे वायफळ बडबड कोणाची विषय, दुसऱ्या विषयाच्या त्रुटी काढणं. तर मग महादेव त्यांचं 5वं जे मुख आहे ते काढून टाकतं. आणि ती घटना कुठे आता इथे नाशिकला कपालेश्वर महादेवाची ती स्टोरी आहे. तर ब्रह्माजी ज्या वेळेला त्यांची उत्पत्ती होते, उत्पत्ती झाल्यानंतर सगळीकडे पूर्ण अंधार. का? कारण प्रलय झाल्यानंतर हे बघा 3 प्रलय आहेत. एक आहे अर्ध प्रलय. आपल्याकडे 14 भुवन आहेत. ओके, वरचे 7 तसेच राहणार आणि खालचे 7 पाण्याखाली जाणार. हे झालं अर्ध प्रलय. त्याच्यानंतर एक प्रलय असतं जेव्हा स्वर्गापर्यंत पाणी शिरणार आणि वरचे 3 राहणार. आणि एक प्रलय जिथे पूर्ण सृष्टी कोलॅप्स होऊन भगवंत तिला आत ओढून घेते. ठीक आहे, हे 3 प्रकारचे प्रलय आहेत. आता ब्रह्माजी जसे आपले 24 तास आहेत बरोबर, तसं ब्रह्माजींचे पण 24 तास आहेत. आपण 12 तास नाही झोपत, पण 8 तास झोपतो. तर ब्रह्माजी 12 तास झोपतात, 12 तास जागे राहतात. त्यांच्या एका दिवसाला काय म्हटलं गेले? कल्प. काय म्हणतात? ब्रह्माजींचा एक दिवस एक कल्प. तर ज्या वेळेला ब्रह्माजी झोपायला जातात त्यावेळेला सगळी सृष्टी पाण्यात, आणि पाण्यात गेल्यानंतर मग जो 12 तासाचा त्यांचा कालखंड आहे तो इतका मोठा आहे त्याचं पूर्ण कॅल्क्युलेशन 3ऱ्या स्कंदात भागवतात. तर तितका काळ झाल्यानंतर ते उठतात आणि उठल्यानंतर ते बघतात की त्यांनी जे काही निर्माण केलंय ते सगळं पाण्यात. बरं ठीक आहे, पाण्यात तर पाण्यात, पण मागच्या दिवसात त्यांनी काय केलं त्यांना काही आठवत नाही. मग ते त्यांच्या लक्षात येतं की अच्छा करायचं काय, मी ते काय आहे, मी कोण आहे, माझं काम काय, हे सगळं त्यांना आठवून द्यावं लागतं. आता सगळीकडे पूर्ण पाणी पाणी पाणी, घोर अंधकार, इतका भयंकर आवाज लाटांचा, आणि त्याच्यात ब्रह्माजी एकटे. हे भागवताच्या 3ऱ्या स्कंदात येतं. आता आठवा बरं, आपल्या गल्लीत लाईट गेली आणि घरी पण कोणीच नाही, तुम्ही एकटे. आणि तुम्ही एकटेच आहे घरी, आणि मग आता तुमच्या लक्षात येतं की लाईट गेली, माहित नाही कधी येणार. मग सगळ्यात पहिले तुम्ही काय करता? सगळ्यात पहिले काय करता? दार लावा, है ना, कोणी. आणि समजा चुकून ते वाऱ्याने दार वाजलं, सगळ्यात होत. आता एवढ्या मोठ्या प्रलयंकारी पाण्यामध्ये ते कमळ आहे, आजूबाजूला सगळं पाणी आहे, आणि त्यांना काही दिसत नाहीये ब्रह्माजींना. एकटा तो बाबा तिथे, एवढ्या लाटा, घनघोर पाणी, वारा, आणि तिथे मग ब्रह्माजी विचार करतात की मी आलो कुठून, मला शोधावं लागेल. मग त्यांना कळतं की मी कमळावर आहे. मग कमळावर आहे तर खाली दांडी पण असली पाहिजे ना. मग ते त्या दांडीत प्रवेश करतात आणि इतका दीर्घ काळ ते प्रवास करतात, खाली 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 खाली, पण त्यांना अंत सापडत. त्यांना वाटतं की अरे असंच खाली जात राहिलो तर माझा वेळ संपून जाईल, मला जे करायचंय ते. मग ते परत वर येतात, परत तिथे बसतात, आणि त्या वेळेला त्यांना एक शब्द ऐकायला येतो. काय? एक शब्द ऐकायला येतो. हे भागवतात 3ऱ्या स्कंदात 2 शब्द ऐकायला येतात, त प, त प. मग त्यांना लक्षात येतं की अच्छा मला तप करायचं आहे. पण मग ह्या तपात काय करायचं सांगा बरं. तपश्चर्या काय आपल्यासाठी? तप काय असेल?
त्यांना जो तप दिला गेलेला आहे ब्रह्माजींना, तो हा गायत्री मंत्राचा जाप करणे. आलं लक्षात? तर ही जी गायत्रीची उपासना आहे, सगळ्यात पहिले कोणाला देण्यात आली आहे? मग ज्या वेळेला ते जप सुरू कराय, बघा आपण जो महामंत्र गातो, कुठला महामंत्र आहे आपला? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. बघा तो सुद्धा वा. तर ज्या वेळेला त्यांचं तप पूर्ण होतो, त्यावेळेला तिथे ही गायत्री देवी स्वयं प्रकट होते. मंत्र सिद्ध झाला हे कसं कळतं तुम्हाला? ज्याचा मंत्र आहे तो व्यक्ती तुमच्या समोर जेव्हा येतो तेव्हा समजायचं मंत्र सिद्ध. आता हरे कृष्ण महामंत्र गायल्यावर कोण येईल समोर? कृष्ण. कृष्ण कोण येईल? कोण येईल? आपल्या हरे कृष्ण महामंत्रामध्ये किती अक्षर आहेत सांगा? 16, 16, 17, 18 किती? नक्की लॉक कर दिया. आणि किती देवता आहे त्याच्यामध्ये? 2. हरे कृष्ण किती झाले? 3. अजून एक दाखव. त्याला पण तुम्ही हो म्हणा. इथे 2च आहेत, राधा आणि कृष्ण. हरे म्हणजे राधाराणीचं संबोधन आहे. हरा हरेती इति हरा. जसं कृष्ण हरून घेतात तसं राधा सुद्धा हरते मन, हरा. आणि त्या हराला जेव्हा संबोधन होतं तेव्हा ते हरा होतं हरे. हरे म्हणजे राधाराणी आणि कृष्ण कृष्ण. माता राम, हे कुठले राम आहेत? कुठले राम? जय श्रीराम. मग बलराम, क्रॉस कनेक्शन. राधा आणि कृष्ण, बलराम आणि राधा, गडबड होईल ना. हे कुठले राम? परशुराम. अच्छा, वरती राधा कृष्ण, खाली सीताराम, असं आहे का? वरती राधा कृष्ण, खाली सीताराम. कसं करणार करेक्शन? तर राम या शब्दाचा अर्थ जो इथे या महामंत्रात दिलाय, राधिका रमण इति राम. ज्याचं मन राधिकेत रमतं तो कोण? आलं लक्षात? तर राम जे आहे ते पण कृष्णाचंच नाव आहे, कारण त्यांचं मन कोणात लागतं? राधिकेमध्ये. राधिका रमण इति राम ही त्याची परिभाषा. तर हे जे हरे कृष्ण महामंत्र आहे ते कधी सिद्ध होईल हे तुम्हाला कळेल ज्या वेळेला राधा आणि कृष्ण हे तुम्हाला समोरासमोर दर्शन देतील. त्यावेळेला समजायचं तुमचा मंत्र सिद्ध झाला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. मग आता बरेच लोक राधे राधे म्हणतात, त्याचं काय करायचं? मेसेज टाकता ना राधे राधे. या आजकाल फार चालतं शॉर्ट्स मध्ये, त्याच्यानंतर इन्स्टावर, फेसबुकवर, है ना. आणि वृंदावन असल्यामुळे तर फारच प्रचलित झालंय आता राधे राधे. मग हरे कृष्ण म्हणायचं की राधे राधे? हरे शॉर्टकट पाहिजे ना, राधे राधे चांगलं वाटते. हरे कृष्णा 16 काय राधे राधे झालं कम्प्लीट. चालेल? नको का? काय प्रॉब्लेम आहे राधे राधे मध्ये? हा त्यांचं म्हणणं की ते अपूर्ण वाटतं, पण ठीक आहे ना, मला तर आवडतं. आणि शॉर्ट आहे ना, शॉर्ट अँड स्वीट. राधा राधा राधे राधे. तुम्हाला एक स्टोरी सांगतो. ही वृंदावनातली स्टोरी आहे. एकदा दिल्लीमध्ये एक खूप मोठे हिऱ्याचे व्यापारी होते, खूप श्रीमंत, गर्भ श्रीमंत. तर त्यांचा एक मुलगा होता आणि हा मुलगा दिसायला खूप सुंदर, आता श्रीमंत घरातला एकुलता एक. मग कालांतराने काय झालं, त्याचा विवाह झाला
आणि ज्या मुलीबरोबर त्याचा विवाह झाला ती पण खूप सुंदर, एकदम अप्सरासारखी सुंदर. आता स्वाभाविक आहे, एखादी मुलगी सुंदर असेल तर मुलाला आकर्षण होतं, आसक्ती होतेच त्या व्यक्तीशी. तर तो त्या मुलीमध्ये इतका आसक्त झाला आणि कालांतराने काय झालं की 1-2 वर्षातच ती मुलगी ऍक्सिडेंट मध्ये शरीर सोडलं, तिचं दगावलं. आता याला तो इतका शॉक लागला, कारण हा इतका अटॅच होता त्या मुलीशी, इतका प्रचंड अटॅच की हा न दुकानात जाईल न काम करणार, दिवसभर नुसता तिचंच नाव घ्यायचं, दिवसभर एकच काम, तिचं नाव. काय नाव होतं तिचं? राधा. तिचं नाव राधा नव्हतं, तिचं नाव होतं किशोरी. काय नाव होतं? किशोरी कोणाचं नाव आहे? ओके. तर हा बाबा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किशोरी 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 किशोरी, दिवसभर राधा राणीचं नाव किशोरी किशोरी. तो इतका तिच्यात गुंतला की त्याला एक दिवस त्याने कधी घर सोडलं आणि किशोरी म्हणत 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 तो बाहेर पडला घराच्या, आणि काही महिने तो इकडे तिकडे फिरतोय, फक्त एकच नाव त्याच्या मुखात, किशोरी 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 किशोरी. आणि ते नाव घेता घेता तो, आता त्या नावाचा प्रभाव बघा की तो येऊन बरोबर कुठे थांबला? वृंदावनात. आणि वृंदावनात पण तो कुठे थांबला? गेहवर कुंड. गेहवर कुंड ती जागा आहे जिथे राधाराणी नित्य लीला प्रविष्ट असते. ती तुम्हाला जर कधी भेटायचं असेल राधाराणीला, तर आजही तिथले लोक म्हणतात की राधाराणी 12 वाजेला किशोरी कुंडावर येते तिथे. तर आता हा तिथे गैवर कुंडावर आला, किशोरी 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 जोरजोरात. आणि त्याच वेळेला राधाराणी लीला प्रविष्ट तिथे आली आणि तिच्या सगळ्या सखी ललिता, विशाखा, चित्रा, तुंगविद्या, इंदुलेखा या सगळ्या तिथे आल्या. आणि राधाराणीने नाव ऐकलं. काय नाव ऐकलं? काय नाव होतं? आता ती ललिता देवीला म्हटली, अगं ललिता जा म्हणे, कोणीतरी माझं नाव घेतंय. ललिता देवी हसायला लागते, नाही या जगात काही तू एकटीच किशोरी आहे का? ती म्हणे, हे बघ ओरिजिनल मी, बाकी सगळ्या मी पहिली किशोरी, बाकी सगळं माझ्या नावावर नाव घेतात. मग ललिता देवी सांगते त्याची पत्नी होती, तिचं नाव किशोरी होतं आणि ती काही काळापूर्वी तिने देह सोडला. आता हा तिच्या प्रेमात वेडा झालाय. तर ठीक आहे, कोणी का असेल घेऊ दे, माझं नाव घेतोय ना, ठीक आहे. आता बघा त्याने ते नाव सिद्ध केलं ना एक प्रकारे, किशोरी किशोरी, तो साक्षात आता किशोरी. तर ललिता देवी त्याला घ्यायला येते, घेऊन जाते आणि राधाराणीच्या समोर नाव सिद्ध केलं त्याने. राधाराणी प्रकट झाली तिथे आणि मग राधाराणी त्याला आशीर्वाद देते आणि त्याला खूप बरं वाटतं. आता विचार करा, त्याने कधी आयुष्यात विचार केला नव्हता की मला राधाराणीचं साक्षात दर्शन. आता राधाराणीचं साक्षात दर्शन झालं, मग झालं ना, आता तुमचं जीवन सफल आहे ना. हेच पाहिजे ना तुम्हाला, राधाराणीचं दर्शन. मग आता थम्सअप, राधे राधे, हरे कृष्ण कॅन्सल नको, नाही अजून कन्फर्म नाही झालं, ठीक. आता राधाराणी आहे ना स्वतः, राधाराणी त्याला म्हणते, तो म्हणतो की ठीक आहे आता तुमचं दर्शन झालं, मी जातो आता पुढे सेवा करतो. तो म्हणे नाही अजून काही नाही झालं. तुमचं दर्शन झालं, माझं जीवन सफल झालं. म्हणजे अजून सफल झालेलं का? तो म्हणे ते गैवर कुंडात खाली एक मोठे बाबाजी राहतात, त्या बाबाजींकडे जा, त्यांची सेवा कर, त्यांना गुरु म्हणून स्वीकार कर. ते जो मंत्र देतील तो मंत्र तू जप कर आणि त्याच्यानंतर तू माझ्या शाश्वत धामात परत येईल. राधे राधे तुम्ही म्हणू शकता, पण राधाराणीने जे सांगितलं ते मुख्य आहे. म्हणून आपल्याला बोनाफाईड गुरु आणि बोनाफाईड मंत्र हे जर तुम्ही जप केला, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम, तरच आपल्याला सफलता प्राप्त होईल. येते लक्षात? मग जसा तो गायत्री मंत्र आहे, गायत्री जयंती इतका मोठा उत्सव आहे, अजून तर आरती सुरू झाली त्याची. तर ही गायत्री गायनत्री
3 वेळा तिचं गायन केलं जातं. तिचं नाव काय? आलं लक्षात? गायत्री 3 वेळा, सकाळ, दुपार, संध्याकाळ. साधना असते ती. असं मध्येच कधीतरी उठायचं 12 वाजेला, आंघोळ करायची, पाठ लावायचं. ते नाही करायचं. ती साधना नाही. साधना म्हणजे सकाळची. जसं तुम्ही जे लोक घेतात त्यांना पाहिलं का? हो, पाहिलं? ते सकाळी उठले उठले त्यांना लागतं. काही लोक बघा ते तांबाखू खातात. आलं लक्षात? त्यांना ते आत गेल्याशिवाय खाली त्यांचा प्रेशर येत. ते नुसतं भांड्यावर बसून राहतात तासभर. पण इकडे एक पावडरची फक्की आत गेली की तिकडे लगेच गाडीचा नंबर, गाडी स्टँडवर. साधना आहे त्यांची, त्यांच्याशिवाय त्यांची गाडी चालत नाही. साधना म्हणजे त्याला नियम आहे, साधना म्हणजे त्याला वेळ आहे. म्हणून त्याचं नाव काय? गायत्री. 3 वेळा त्याचं गायन केलं जातं. आता ज्या वेळेला हे ब्रह्माजी गायत्रीचा जप करतात, गायत्री सिद्ध होते, त्यानंतर ती देवी समोर येते. आणि ती देवी आता ज्या वेळेला समोर येते, पण ती वाक रूपाने, ती शरीर रूपाने नाही येते. मग ब्रह्माजींना कळतं कोणीतरी आले आणि ती देवी ब्रह्माजींना सांगते की तुमच्या जीवनाचा उद्देश काय, तुम्हाला पुढे काय काम करायचंय, काय सेवा करायची आहे, हे ती देवी सांगते त्यांना, ब्रह्माजींना. आणि ती देवी ब्रह्माजींना सांगते की तुमची जी उत्पत्ती केली आहे भगवंताने, ती कशासाठी? ह्या संसाराला वाढवायचंय तुम्हाला. जे जीव शरीर घेण्यासाठी थांबले त्यांना योग्य आई वडिलांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचंय, जेणेकरून ते वेगवेगळ्या योनीमध्ये 84 लक्ष योनी आहेत आपल्याकडे. या 84 लक्ष योनीच्या देहांचा ते उपभोग घेऊ शकतात. मग ब्रह्माजी तिला प्रश्न विचारतात. काय? ते म्हणतात ठीक आहे, मला कळलं माझ्या जीवनाचा उद्देश काय, पण म्हणे मी कोणाची उपासना करायला पाहिजे? ब्रह्माजी गायत्री देवीला प्रश्न विचारतात, मी कोणाची उपासना करायला पाहिजे? बरं, कोणाची करायची उपासना? हे बघा, दुसरे काही बोलले तर प्रसाद मिळणार नाही. कोणाची करायची? कोणाची करायची उपासना? कृष्णा. कृष्णच बोलावा लागेल तुला. बरं, इथे जर आपण दुसरा सत्संग घेतला दुसऱ्या संस्थेचा, जिथे भगवान शंकराची उपासना आहे, तिथे जर हा प्रश्न विचारला, कोणाची करायची उपासना? कृष्णा. तर विषय तुमच्या आवडीचा किंवा माझ्या आवडीचा नाहीये. मी हे मागच्या याच्यात पण सांगितलं. आणि हाच मुद्दा आहे गायत्री जयंती. या मुद्द्यावर मला म्हणायचंय तुम्हाला, तो हा मुद्दा आहे. तिथे तुमचं मत नाही चालत, तिथे माझं मत नाही चालत. जिथे शास्त्र आहे तिथे शास्त्राचं मत घ्या. आणि शास्त्र लिहिणारा कोण आहे? कोणी लिहिले शास्त्र? कोणी? व्यास. ब्रह्मजींच्या मुखातनं ते प्रकट झाले, पण आपल्याला लिपिबद्ध कोणी करून दिले? व्यासांचं मत घ्या. बिना व्यासांचा अध्यात्म नाही. आणि जिथे व्यास नाही त्या सत्संगाला जाऊ नका. तुम्हाला वाईट वाटलं तरी चालेल, पण इथे व्यासासनावर बसून खोटं बोलता येणार नाही. त्याच्यात तुमचा धोका आहे, तुमचा तोटा आहे. बिना व्यासांचा अध्यात्म होऊ शकत नाही, होत नाही. विद्यापीठाने जर प्रमाणित केलं नाही तर ती पुस्तकं वापरता का तुम्ही? मग अध्यात्मात का वापरतात? दिसला बाबा की लावा रांगा, दिसला, अरे पण तो कोण, तो काय, तो आला कुठून? काहीतरी तर विचारा. त्याला पहिला प्रश्न हा विचारा की तुम्ही कुठून शिकवतात, कुठलं शास्त्र प्रमाण आहे तुमच्याकडे, कुठली परंपरा आहे तुमची, हे विचारावं लागतं ना. मुलाला जेव्हा शाळेत टाकता किती चौकशा करतात. शाळेत बस आहे का, तो ड्रायव्हर वेळेवर येतो का, मग त्या मॅडमचं काय तुम्ही पत्र चेक केलं का, आमचा मुलगा पास तर होईल ना, आम्ही शाळेचे पुस्तकं तुमच्याकडनं घेतो, कपडे तुमच्याकडनं घेतो, कुठं तुमच्याकडनं घेतो, लेस तुमच्याकडनं घेतो, दप्तर तुमच्याकडनं घेतो, फक्त ट्युशनला बाहेर पाठवतो. बरं, किती चौकशा. अरे बा, अध्यात्मात का नाही, का नाही चौकशी करत? इतका आंधळेपणा नसावा कुठल्या ठिकाणी. आणि तो अध्यात्मासारखी इतकी जी महत्वाची गोष्ट आहे ती तिथं बिलकुलच नाही पाहिजे.
म्हणून सत्संगात गेल्यावर प्रश्न विचारा की बाबा तुम्ही कुठून बोलता, काय प्रमाण आहे तुमच्याकडे, कुठली पुस्तकं तुम्ही वापरतात, कुठल्या संप्रदायात तुम्ही येतात, हे फार गरजेचं. आणि त्यावेळेला ती गायत्री देवी ब्रह्माजींना सांगते की तुम्हाला भगवान विष्णूंची उपासना करायची. मनुष्य देहाचा उद्देशच भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी आहे, हे प्लीज लक्षात घ्या. हे गायत्री देवी स्वतः सांगते. आणि गायत्री ही देवी तर आहे, पण प्रत्येक देवतेची गायत्री, जसं दुर्गेची गायत्री आहे, शंकराची गायत्री आहे, ब्रह्मजींची गायत्री, ज्याला तुम्हाला प्रकट करायचं त्याची गायत्री असते. मग इंद्राची पण गायत्री आहे, ती केली तर इंद्र प्रकट होतो. गायत्री आहे ना, ते 3 वेळा गायन केलं. मग ज्याच्यासाठी तुम्हाला ज्याला प्रकट करायचं त्याच्यासाठी 3 वेळा गायन करायचं, झाली ती गायत्री. सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळा त्याचं मुहूर्त असतो. ठीक आहे. तर ती गायत्री देवी ब्रह्माजींना सांगते की भगवान विष्णूच्या आराधनेसाठी मानव देह आहे. आणि मग ती गायत्री सगळ्या वेदांचा सार ब्रह्मजींना प्रकट करते. आणि त्यानंतर ब्रह्मजींच्या मुखातनं ते वेद प्रकट व्हायला लागतात, कारण त्यांना कळलं की काय मनुष्य जीवनाचं ध्येय काय. आणि मग तिथून ब्रह्माजी पुढे सृष्टीला सुरुवात करतात. आणि मग जे वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान आहे बघा, आपल्याकडे वेद आहेत, वेद अंग पण आहेत, उपवेद पण आहेत. आता आपल्या शास्त्रांमध्ये केमिस्ट्रीचं नॉलेज आहे का? कुठे आहे हो? शास्त्रात आहे का? मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे का तुमच्याकडे? आहे. पुढे केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी नाही आहे? पुढे हो, पण मग कुठल्या शास्त्रात आहे? विच स्पिरिच्युअल बुक? कुठल्या आध्यात्मिक पुस्तकात आहे सगळं? हे सगळं आहे पायथागोरसचा थेरम, सुलभ शास्त्र. ज्या वेळेला यज्ञकुंड बांधायचं असतं ते सुलभ शास्त्र, म्हणजे ज्याला पायथागोरसचा थेरम तुम्ही म्हणतात. जेव्हा मंदिरं बांधायची असतात स्ट्रक्चर मध्ये, तिथे या थेरमचा ऑलरेडी आधीपासून उपयोग करण्यात आलेला आहे. मी तुम्हाला महाभारतातली घटना सांगतो, खरी घटना. खांडवप्रस्थचा इव्हेंट माहितीये सगळ्यांना? खांडवप्रस्थ, कृष्ण आणि अर्जुन जातात खांडवप्रस्थ जाळायला. आठवला प्रसंग? आता ज्या वेळेला खांडवप्रस्थ जाळायला जातात त्यावेळेला तिथे माया दानव असतो. आणि माया दानव जो आहे तिथे त्याचं वास्तव आहे. तर सगळं खांडवप्रस्थ जाळतो अर्जुन. आणि खांडवप्रस्थ जाळल्यावर हा माया दानव येतो आणि अर्जुनाला सांगतो मला सोडून दे. मग अर्जुन म्हणतो ठीक आहे मी तुला सोडून देतो. तर अर्जुन त्याला सोडून देतो. आता तो माया दानव इतका प्रसन्न झाला, इतका प्रसन्न झाला, तो अर्जुनाला म्हणतो तुला काय पाहिजे ते सांग. मग अर्जुन त्याला विचारतो तुझ्याकडे देण्यासारखं काय? तिथे माया दानव अर्जुनाला, हा शब्द आहे बरं का तिथे, अभियांत्रिकी विद्या. अभियांत्रिकी कशाला म्हणतात? इंजिनिअरिंग अभियांत्रिकी. तर अर्जुन कृष्णाला विचारतो काय करायचं या विद्येचं? भगवंत अर्जुनाला सांगतात घेऊ नको, ही कलियुगातली विद्या आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही कलियुगी विद्या आहे का? कारण इथे सगळ्या गोष्टी मशीन द्वारा केल्या जातील. आज तुम्ही बघा सगळ्या गोष्टींसाठी तुमच्याकडे मशीन आहे, ही अभियांत्रिकी विद्या आहे. आता तुम्ही तो प्रसंग आठवतो तुम्हाला जिथे भीष्म बाण शय्येवर आहे आणि भीष्म अर्जुनाला सांगतात मला ताण नाही. आठवलं? अर्जुनाने पाणी कसं दिलं? बाण मारला. कुठे? अच्छा ठीक आहे. आता भीष्म तुमच्या समोर झोपले बरं बाण शय्येवर. इमॅजिन करा तुमच्या समोर. आता भीष्माने तुम्हाला सांगितलं पाणी द्या. वॉटर बॉटल थांबा बिस्लरी आणतो. अर्जुन बाण घेतो आणि तो बाण जमिनीत मारतो. जे तुम्ही ड्रिलने करत होते ते अर्जुन मंत्रविद्येने करतो. म्हणून जिथे मशीन वापरलं जातं ती सगळ्यात निकृष्ट प्रकारचं सायन्स मानलं गेलं. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात अभियांत्रिकी विद्या घेऊ, कलियुगासाठी येते. अर्जुन तो ठीक आहे लागेल तेव्हा मी तुला बोलवेल. मग जेव्हा इंद्रप्रस्थ बांधायचं असतं तेव्हा माया दानवला बोलवतो अर्जुन, पण तो हे बांधून दे मला.
तिथे त्याला ते बांधून दिलं जातं. तर ही गायत्री जयंती ही फार महत्वाचा विषय आपल्यासाठी, पण त्याच्याविषयी कोणी बोलत नाही, कोणी सांगत नाही. कारण सगळ्या नॉलेज बँकची उत्पत्ती त्या दिवशी झालेली आहे. ब्रह्माजींना सगळं परत जे आधी विसरले ना ते सगळं नॉलेज, तो सगळा डेटा त्यांच्या हार्ड डिस्क मध्ये इन्स्टॉल करते गायत्री. एंटर सगळं ऍज इट इज. म्हणून हे शास्त्र प्रकट होण्याचा दिवस आहे तो गायत्री जयंती. आणि त्या शास्त्रांशिवाय मानवी समाज टिकू शकत नाही, टिकू शकत. म्हणून ती जयंती आपल्याला सेलिब्रेट करायला पाहिजे, पण तिच्याविषयी कोणी बोलत नाही, कोणी तुम्हाला नॉलेजही देत नाही. तुम्हाला एकच सांगितलं होतं, सारी समस्या का हल बस, कुठले सुटले टाका पाणी टाका. अरे त्याच्या मागे सायन्स काय, कधी टाकायचं, कसं टाकायचं, कोणाला टाकायचं. 9-10 महिने चांगलं पाप करायचं आणि आला श्रावण की टाका लोटा जल, टाका लोटा जल. की आपल्याकडे कुठली अमावस्या असते ती, दीप अमावस्या. आणि ती गतहारी. काय ती गतहारी, कटारी नाही. आपल्याकडे पिऊन पडतात म्हणून तिचं नाव गटारी. गतहार. गतहार म्हणजे काय, कमी करायचा आहार. या श्रावण महिन्यात काय करायचं, आहार. मग पुढच्या आठवड्यात प्रसाद घ्यायचं. पुढच्या आठवड्यात मी एकटाच राहील, बाकी सगळे काय. तर शास्त्र आपल्या जगण्यासाठी फार फार महत्वाचं. म्हणून ही जी जयंती आहे गायत्री जयंती, ज्याविषयी मी मुद्दाम माहिती देतोय, कारण शास्त्राशिवाय मानव देह काही काम नाही. आणि ह्याच शास्त्रांमध्ये काय लिहिलंय, भगवंत सांगतात की या मानवी देहात जर तुम्हाला काही प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले ज्ञान पाहिजे. ज्ञानाने काय होईल, वैराग्य. ज्ञान वैराग्य आसू. आसू म्हणजे लवकर. ते वैराग्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल. पण तुम्ही म्हणणार वैराग्य प्राप्त करून काय करायचं आपल्याला, वैराग्य कशासाठी लागतं, वैराग्याची गरज आहे जीवनात. काय गरज, क्या जरूरत है प्रभु जी. नहीं, भक्ति के लिए तो बिल्कुल जरूरत नहीं. ज्ञान वैराग्य यत्यासु. भक्ति करने के पश्चात भगवान प्रथम स्कंद में कहते हैं कि ज्ञान और वैराग्य बाय प्रोडक्ट में मिल जाएगा आपको, तो भक्ति के बाय प्रोडक्ट है. लेकिन वैराग्य की जरूरत है क्या, आपण एग्जाम्पल ट्रायल घ्यायची आहे. ओके, रेडी सगळे, कुठले झोपेत ना. ओके, आता सगळ्यांनी ताट बसा. बघा किती वाकलेले होते, बापरे. थोडा वेळ नसता अजून बोललो तो खालीच गेले. ठीक आहे, रेडी आहे सगळे. ओके, आता मी तुम्हाला श्वास घेत राहायला सांगेन आणि तुम्ही श्वास मी सांगेपर्यंत घ्यायचा, सोडायचा. रेडी, 1 2 3 स्टार्ट करा. श्वास घ्या, श्वास घ्या, श्वास घ्या, सोडायचा. श्वास घ्या, घ्या, श्वास घेत राहा, श्वास घ्या. प्रभूजी सोडू नका, थांबा, धरा, थांबा. श्वास घ्या, श्वास सोडू नका, थांबा. काय झालं, काय झालं, नाही जमलं का. श्वास सोडावा लागेल. सोडायला काय म्हटलं गेलंय शास्त्रात, वैराग्य. हे प्रॅक्टिकल वैराग्य आहे. तुम्ही जर म्हणणार मला द्या, मला द्या, मला द्या, अरे फुटून फुगून भरून वैराग्य एकदम प्रॅक्टिकल आहे. आता समजा तुम्ही दाबून प्रसाद खाल्ला, प्रसाद आहे, देवाचा आहे, घ्या, खा. खाल्ला पोटभर. आता सकाळी काय कर, सकाळी काय कर,
तुम्हाला वैराग्याचा प्रयोग करावा जाय नाही प्रसाद आज कस काय का म्हणणार का तुम्ही आज? अरे तिथे तुम्हाला वैराग्य दाखवावंच लागेल. सृष्टीचा नियम आहे घेणं देणं हा इथला सिद्धांत. इथे कोणीही कायमस्वरूपी घेऊन ठेवू शकत नाही. इथे ती नॅचरल प्रोसेस बनवली देवाने. म्हणून इथे भगवंत आपल्याला काय सांगतायत गीतेमध्ये, भौतिक वस्तू ज्या तुम्हाला दिलेल्या आहेत ते द्या आणि आध्यात्मिक फळ प्राप्त करा, जे की चिरकाळ चालतं आपल्यासोबत. म्हणून आपल्याला हे जे विधी तिथी का दिलेलं आहे, भौतिक पदार्थांचा वापर करून भगवंताच्या सेवेमध्ये आध्यात्मिक फळ आपल्याला प्राप्त करायचंय, जेणेकरून आपली आध्यात्मिक प्रगती होते. म्हणून बघा, याचं शेवटचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. बली महाराजांची स्टोरी आठवते? काय स्टोरी आहे बली महाराजांची? बळी म्हणतात त्याला आपल्याकडे महाराष्ट्र, बळी. पण ते बली, त्याच्यावर एक शब्द आला, बलिदान. कोण आहे बली? बली कोण होते? हा, ते राजे होते, दैत्यराज बली. काय केलं बलीने? काय केलं बलीने? भगवंत त्याच्याकडे दान मागायला आले, ब्राह्मण म्हणून, बरोबर. आणि कोणासाठी मागायला आले? आठवतं तुम्हाला प्रसंग? कोणासाठी मागायला आले? सगळ्या देवतांच्या वतीने आले, देवराज इंद्राकडून आले. काय मागायला? भिक्षा. भगवंत भिक्षा मागायला आले, भिक्षेकरूचं रूप येते. बरं, किती भिक्षा मागितली त्यांनी? आपण मागच्या याच्यात पाहिलं, या महिन्याचं जे साईन आहे ते त्रिपाद मागितलं त्यांनी. 2 याच्यात सगळं घेऊन टाकलं, घेतलं. आणि 3रा पाय ठेवायला नव्हतं, मग कुठे ठेवला? बाईच्या डोक्यावर. मग काय झालं त्याच्यानंतर? पाताळात पाठवलं. पण भगवंत इतके प्रसन्न झाले की भगवंत म्हटले की मी तुझा डोरकीपर, तुझा सिक्युरिटी गार्ड म्हणून इथे पाताळ लोकात राहील. आणि आजही बली महाराजांचे सिक्युरिटी गार्ड म्हणून खाली उभे कोण? वामनदेव. काय दिलं त्यांनी? जे भगवंताचं होतं तेच त्यांना दिलं, बरोबर. काही विशेष केलं का? पण तुम्ही दिलं, ह्या बाबतीत भगवंताला इतका आनंद होतो की भगवंत स्वतःला द्यायला तयार होतात. पण त्याच्यासाठी देण्याची सवय तुम्हाला लावावी लागेल. द्या छोट्या छोट्या गोष्टी. मागच्या वेळेला मी तुम्हाला रॉकर फेलरची स्टोरी सांगितली, आठवतो? रॉकर फेलर का स्टोरी क्या था? कोण सांगे? नाही, काय स्टोरी होती? रॉकर फेलर माहितीये तुम्हाला? हा अमेरिकेचा अरबोपती. आणि ह्या व्यक्ती इतका गडगंज पैसा, पण याचा एकुलता एक मुलगा. आणि तो गेला एका आयलँडवर शोध करायला. तर तिथे आयलँडवर गेला शोध करायला, आणि शोध करता त्याची सिक्युरिटी गार्ड होती. सिक्युरिटी गार्ड राहिले मागे, हा गेला थोडा पुढे. आणि तिथे त्या बेटावर राहणारे जे काही लोक होते, त्या लोकांनी त्याला खाऊन टाकला. त्याला कॅनिबल म्हणता इंग्लिश मध्ये. सिक्युरिटी गार्ड काहीच करू शकले नाही, तिथून पळून गेले ते. त्यांनी जाऊन सांगितलं त्यांच्या वडिलांना की आमच्या डोळ्यात एकच त्याला फाडून खाल्ला. त्याच्या वडिलांना इतका धक्का लागला की त्या दिवसानंतर त्यांचं जगणं अवघड झालं. काय एकुलता एक मुलगा त्यांना, आणि करोडो रुपये, अरबो रुपये, पैसा म्हणजे पाण्यासारखा. अजूनही त्यांचं नाव तुम्ही NSE न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज मध्ये त्यांचं नाव बघू शकतो. इतका मोठा व्यक्ती, आधी त्यांचं नाव रॉकर फेलर. आता त्याला हेच कळेना जगायचं कसं. ज्या मुलासाठी एवढं कमवलं तोच नाही, पत्नी तर केवळ गेली. अरबो रुपये, अरबो. मग आता झालं काय? तेच चिंतन करून त्याला झाला आजार. जे लोक जास्त विचार करतात, लक्षात ठेवा, आजार होतो. झाला आजार. डॉक्टरांनी त्याला काही काळानंतर सांगितलं की तुमच्याकडे आता जास्त दिवस राहिलेले.
मला वाटलं यार आपलं इतकं सुंदर आयुष्य होतं, एक मुलगा होता, आपण इतका आनंदात जगत होतो, अचानक काय झालं की आज आपल्या शेवटचे दिवस आले. पण तो म्हटलं की माझ्याकडे इतका पैसा करायचं काय. तो म्हणे चल उरलेला पैसा जे काय आहे मी दान द्यायला सुरू करतो. पण जो कोणी यायचा त्याच्याकडे तो दान द्यायचा, त्याला काय पाहिजे ते जेवढं पाहिजे दान घेऊन देण्याचा विषय चालला. देणं किती पॉवरफुल आहे हे लक्षात घ्या. 15 दिवसात त्याला इतकं बरं वाटायला लागलं. त्याचे डॉक्टरला परत बोलवलं, म्हणे चेक करा. तो म्हणे तुमचा आजार तर बरा व्हायला लागला. त्या दिवसानंतर त्याचं एकच काम सकाळ दुपार संध्याकाळ देत राहिला. त्याच्यानंतर रॉकर फेलर 20 वर्ष जगला. देणं आपण देत नाही, मला मी त्या बकरीसारखं मे ते मे केल्याने मग त्याचे त्रास. अजून एक घटना झाली. आमचे शिक्षण प्रभूंनी स्टोरी सांगतात. ते गोव्याला गेले होते आणि तिथली एक खूप श्रीमंत घरातली महिला, खूप श्रीमंत. तर ती म्हटली की मला डिप्रेशन झालंय, मला काही जगायची इच्छा नाही होणार. मग प्रभूजीने थोडं काउन्सिलिंग केलं. म्हणजे तुम्ही छोट्यातली छोटी गोष्ट काय करू शकतात मला सांगा, छोट्यातली छोटी. ती म्हणे मला काही करायची इच्छाच होती तरी. मग ती म्हटली की माझा एक नातू आहे, तर त्या नातवाला मी शाळेत सोडायला जाते. बरं म्हणे. मग आमच्याकडे ती जी कामवाली बाई येते ना, तिच्या मुलाची शाळा माझ्या नातवाच्या शाळेच्या आधी येते. म्हणे काय करा, ऑन द वे त्या मुलाला सोडून तुम्ही तुमच्या नातवाला सोडायला पुढे जात. ठीक, एवढं तर करू शकते, एकाच गाडीत जायचं. तिने फक्त 15 दिवस मनापासून केलं. त्या मुलाला ती बोलवायची, गाडीत बसवायची, घेऊन जायची, सोडून द्यायची. 15 दिवसानंतर तिचा स्वतःहून फोन की मला खूप बरं वाटतंय. मॉडर्न एज्युकेशन सोसायटीमध्ये आपल्याला एकच खराब गोष्ट सांगितली, मी मला पहिला नंबर, घरात माझ्याकडे लक्ष द्या, माझ्या सगळ्या गरजा पुरवा, सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या, मी आणि त्याचा परिणाम बघा किती भयंकर दुष्परिणाम. आपल्याला जर मानसिक संतुलन ठेवायचं असेल ना, ते वैराग्य गरजेचं आहे. दुसऱ्याला देण्याची कला तुम्हाला अवगत करावी लागेल आणि हे शास्त्र सगळं शिकवतात. आणि दुर्दैवाने आज कोणालाही त्या शास्त्रात येणार रुची नाही. म्हणून द्यायला शिका. दिल्याने तुमचं मन इतकंही नाही द्यायचं की तुम्हाला आमच्या बरोबर यावं लागेल. एवढं घ्यायचं, पण द्यायची सवय ठेवा. सराव कसला, देण्याचा सराव. मग तुम्ही श्रम देऊ शकता, तुम्ही धनधान्य देऊ शकता, तुम्ही पैसा देऊ शकता, तुमचा वेळ देऊ शकता. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते द्या. आणि काही नसेल तर एक स्माइल द्या. ते क्लासमध्ये आल्यावर इतके निराश, मग याला किती दुःख आहे असं वाटतं सगळं. आणि आलाय कुठे सत्संगात, असं वाटतं की बापरे इतका पीडित आहे. पुढच्या आठवड्यात मग यायची इच्छा होती. प्रभूजी पुढच्या हसा ना जरा, हसायला शिका. सत्संगात येऊन तुम्ही हसत नाही म्हणजे याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय. पण असंही नाही ना की तुम्हाला टॉर्चर केलं जातं इथे. ठीक आहे, माझा क्लास 1 तास असतो पण त्याच्यानंतर तर प्रसाद होतो, कीर्तन होतं, डान्स होतो, केक कापले जातात. हा, कमीत कमी केक कडे लक्ष ठेवतो तरी हसा. ते पण नाही. सत्संगात आलेल्या व्यक्तीकडे बघितलं असं वाटलं म्हणजे हा मला पण सत्संग करायचा आहे. नाही तर तुमच्याकडे त्याला टेन्शन नको भाऊ, सत्संगात गेल्यावर इतका भयंकर होतो. काही काही वेळेला ते फक्त जप करतात ना. मला अजून आठवतं, आम्ही मुंबईला होतो, जॉबला जायचो तेव्हा. मी 2007 ची गोष्ट असेल. तर माझं बांद्र्याला PKC ला, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला माझं ऑफिस होतं. तर मी ग्रँड रोड वरून निघायचो. आमचं मंदिर तिथे निघालो की जवळच होतं. तर ग्रँड रोड वरनं ना बऱ्याच वेळेला मुस्लिम लोक जास्त, कारण तिकडे त्यांची वस्ती खूप. मग मी आणि माझा मित्र आम्ही दोघं ऑफिसच्या ड्रेसमध्ये, तो पण डिवोटी, मी पण डिवोटी. माझा जप झाला होता, मग मी वाचत
आणि तो जप करत होता. आणि आमच्या शेजारी, बरोबर शेजारी, तशी ट्रेन जास्त गर्दी नव्हती, रिकामी होती. आमच्या शेजारी इकडे मुसलमान कपल सगळे, म्हणजे त्यांच्या महिला मंडळ, त्यांची मुलं, आम्ही दोघं इकडे आणि आमच्या समोर एक लहान मुलगा त्यांचा बसलेला. तर मी तर वाचत होतो आणि थोड्या वेळानंतर रडण्याचा आवाज आला एकदम. तो जोर जोरात रडायला लागला टोपीवाल्याचा. कळेच ना रडतो का. तर झालं काय होतं, ते माझे शेजारी जे बसलेले प्रभूजी ते जप करत होते आणि जप करता करता ते अशी जप, अरे त्या पोराला कळेल ना बाबा नेमकं करतोय काय. अरे डोळे मोठे आणि मध्ये 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 झोपतोय. अरे कृष्ण, त्याला ते कळेल ना थोड्या वेळात लागला ना तो जोरात रडायला. त्याच्या आईला पण कळलं नाही की या रडतोय. तर असंही जप करू नका की समोरचा घाबरेल तुम्हाला. आणि बरं एकदा आमच्याकडे चांदवडचं कपल आलं, त्यांनी नवीन नवीन जप सुरू केला आणि ते मंदिरात आले. मग त्या माताजींना तिकडे बसवलं, लेडीज माताजी तिकडे बसतात, प्रभूजी इकडे बसतात. मग त्या माताजी 7:30ला जप होऊन जातो सगळ्यांमध्ये, आल्या मला विचारायला, म्हणे प्रभूजी मी तिकडे बसली जप करायला, 16 वेळा झाले म्हणे माझे. म्हटलं चांगली गोष्ट आहे. मी म्हणे माझ्या समोर एक माताजी बसले होते, तर असं जप कर, अरे कृष्ण अरे कृष्ण. म्हणजे काही वेळेला असं वाटतं इतकी पीडा होते. म्हणे हे असं कंपल्सरी असतं का, असंच करावं लागतं का, नॉर्मल नाही बस, नॉर्मल जप नाही करतात का. नाही म्हटलं तसं काही नाही, तसंही करू शकतात, नॉर्मलही करू शकतात. तर जप असा करा की जेणेकरून इतरांना उत्साह मिळेल तो जप करतात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि आजचा लास्ट पॉइंट काय होता की त्याग आपल्याला कुठेतरी शिकावा लागेल. कारण बिना त्यागाचं बघा तुमचं पुढचं आयुष्य खूप अवघड होईल. कारण कुठेतरी तुमच्या संबंधांचा विच्छेद होणार, त्याची पण तयारी तुम्हाला आत्ताच करावी लागेल. मग तुमच्या धनाशी तुमचा विच्छेद होईल, तुमच्या आप्तेष्टांशी होईल, तुम्ही ज्या जागेत राहता तिथून विच्छेद होणार आहे. एक काळ येईल तिथे शरीराचा विच्छेद करावा लागेल. तिथे काय करा, अध्यात्मात जेव्हा अध्यात्माला तुम्ही लागतात, वैराग्य नॅचरल यायला लागतं. त्याच्यासाठी काय करायचं, आठवड्याला सत्संगाला यायचं आणि नामजप सुरू ठेवायचं. ठीक आहे. कोणा काही प्रश्न आजच्या सत्राला घेऊन